आणि यानंतर बातमी आहे येवल्यामधून। नाशिकच्या येवल्यातल्या कालव्याच्या काँक्रिटीकरणाला शेतकऱ्यांनी विरोध केलाय। पालखेड डावा कालवा याचं काँक्रिटीकरण शेतकऱ्यांनी बंद पाडलंय। नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांची हानी होण्याची भीती शेतकरी व्यक्त करतात आणि याच भीतीमधनं शेतकऱ्यांनी काँक्रिटीकरणाचं काम बंद पाडलंय। शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे माझे सहकारी नरेंद्र बटाव यांनी। येवला तालुक्यातील दुर्गाव पिंपरी शहरात आलो तर या ठिकाणी जो पालखेड डावा कालवा जातो आपण त्या कालव्यावर आलो तर आपण बघू शकतो की या ठिकाणी काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे। मात्र येथील स्थानिक शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडलेले आहे। आपण बघितलं तर या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्यात येत होतं, मात्र येथील स्थानिक शेतकऱ्यांनी हे काम बंद पाडले आहे। आपल्यासोबत काही शेतकरी काय सांगाल की काम बंद पाडलंय, काय मागणी? सगळ्या ठिकाणी खडखड असल्यामुळं इथलं कुठल्याही प्रकारचा पाण्याचा अपव्यय होत नाही। पाणी थोडंफार प्रमाणात जे मूर्त जमिनीमध्ये त्या पाण्याच्या मुरल्यामुळं ते पाणी आम्हाला भविष्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीमध्ये आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी कामं येतं। इथं सगळ्या ठिकाणी जर आस्तरीकरण झालं तर त्यामुळे इथं कुठल्याही प्रकारचं पाणी जिरणार नाही आणि आमच्या जानेवारी महिन्यामध्येच आम्हाला टँकरनं पाणी आणावं लागेल। तुम्ही जर बघितलं इकडं, हे बघा साडा खडक आहे इकडं, त्या खडकावरती तुम्ही जर कॉन्क्रीट असं करत, हा कुठल्या प्रकारचं कॉन्क्रीट कराल तुम्ही? त्यामुळे इथं कॉन्क्रीट होऊ नये। नरेंद्र बटाव, जय महाराष्ट्र न्यूज, येवला।